नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी परवाच्या ह्याच्यात तुम्हाला सांगितलं की सलग पाऊस पडायला लागलेला आहे, त्यामुळं द्राक्ष शेतीची परिस्थिती थोडी बिकट झालेली आहे. त्या दृष्टीने एक प्रश्न असा आलेला आहे, साहेब द्राक्ष शेती करणे म्हणजे आयुष्य कमी करणे, इथून पुढे ऊस शेती करावी लागेल, निसर्गापुढे शेतकरी हतबल झाला आहे. तर निसर्ग हे काय तुमच्यासाठीच प्रतिकूल आहे असा भाग नाही, म्हणजे द्राक्ष शेतीसाठीच सगळ्या शेतीसाठी निसर्ग सध्या प्रतिकूल आहे. सोयाबीन घ्या, इतर जे कोरडवाहू पिकं आहेत, मूग उडीद हे ते सगळं, उस्मानाबाद वगैरे इकडं बघा, सोयाबीन पिकं यावर्षी खूप चांगली होती, परंतु त्यांचं प्रचंड काढणीच्या वेळेला नुकसान झालेलं आहे. तर शेती कुठलीही घ्या, पाऊस पडला की नुकसान हे येणारच आहे. आणि मग शेती करायचं म्हटलं की ह्या गोष्टी ध्यानात घ्यायला पाहिजेतच. पाऊस तर पडला पाहिजे, पाण्याशिवाय शेती होऊ शकत नाही, पाण्याशिवाय जीवन कुणाचंच सोपं नाही, म्हणजे आपल्यालाही पाणी लागतं. तर पाऊस हा आवश्यक भाग आहे. या गोष्टीचा विचार करून तुम्हाला काही गोष्टी मी अशा सांगणार आहे. परदेशात बर्फ पडतं आणि मग अशा ठिकाणी मोठे फॅन वर बसवलेले असतात आणि खूप मोठे फॅन असतात, एकरा मोठा, खूप मोठे असे, आणि मग ते फॅन फिरत राहिले की खूप मोठं वारं सुटतं आणि त्या वाऱ्यामुळं तो बर्फ किंवा तिथलं जे वातावरण आहे ते क्लिअर होतं. तर बर्फ पडतो तिथं द्राक्षेती होते. आणि आपल्या इकडे तर पाऊस पडतोय फक्त. तर पाऊस पडतोय म्हणून लगेच द्राक्ष शेती सोडावी का किंवा फळं शेती सोडावी का, हा विचार करणं तितकंसं रास्त नाही. निसर्गाशी झगडत शेती करणं हा शेतकऱ्याचा धर्म आहे. आपण असं म्हणून चालणार नाही की पाऊस पडायला लागला आहे आता शेती बंद करूया. मी 1968 पासून द्राक्ष शेती बघतोय. दर 8-10 वर्षानं असं निसर्गाची कुठली तरी वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे. दर 8-10 वर्षानं मी अशी परिस्थिती बघितली की एक वर्ष एवढा पाऊस पडला, त्यावेळेला 22 टीन वगैरे बाजारात नव्हतं, एवढा पाऊस पडला की 100% बागा करपा रोगानं गेल्या. याशिवाय अशी परिस्थिती नुकतीच 15-20 वर्षापूर्वी नुकतीच परिस्थिती निर्माण झाली होती की द्राक्षे तर काढणीला आली होती आणि पाऊस इतका जोरदार पडायला लागला की त्या परिस्थितीमध्ये सगळ्या बागांचा सर्वे झाला होता. जवळजवळ सगळ्या बागेमध्ये द्राक्षांचं काढणीच्या वेळेच्या नुकसान झालेलं होतं. तर ही परिस्थिती काय आजची नाही, खूप कालावधीपासून हे असं घडत आलेलं आहे. त्यासाठी काय आपण हातबल होऊन चालणार नाही. निसर्गाशी 2 हात करूनच आपल्याला ही शेती करावी लागणार आहे. कारण जरी ऊस शेती तुम्ही म्हटलं तर सगळ्यांनी ऊस शेती केली तर खायचं काय? फळं हा जीवनावश्यक भाग आहे. साखर हे काही पोषण द्रव्य नव्हे, हे ध्यानात घ्या प्रथमच. साखर हे काय पोषण द्रव्य नव्हे, त्यापासून आपलं पोषण होत नाही. उलट साखर हे विष आहे. त्याच्यामुळं किती आजार व्हायला लागलेत बघा, मधुमेह असो या असो, त्यामुळं काय व्हायला लागलेली आहे परिस्थिती बघा. तर फळं ही आवश्यक बाब आहे. एकात दुसरं वर्ष गुंतागुंतीची परिस्थिती निर्माण झाली म्हणून आता द्राक्ष शेती सोडूया, बंद करूया, एवढी हतबलता असून आपल्यात चालणार नाही. आपण शेतकरी आहोत. निसर्गाशी 2 हात करण्याची तयारी ठेवूनच आपल्याला शेती करावी लागेल. ही परिस्थिती काय इथून पुढं कायमच राहील असं कधीच कोण म्हणू शकणार नाही. एवढं निश्चित आहे की शेतकरी संकटात आहे, आर्थिक संकटात आहे. कारण गेल्या वर्षी दर कमी मिळाला, यावर्षी आता पावसाची ही परिस्थिती आहे. ही परिस्थिती फक्त ऑक्टोबर मे दिवाळीपर्यंतच राहणार आहे. पुन्हा मात्र एकदम थंडीचं वातावरण सुरू राहणार आहे आणि खूप थंडी यावर्षी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर ह्या परिस्थितीमध्ये वाटचाल करून हतबलता न बाळगता, निराश न होता मी द्राक्ष शेती यातून सुद्धा अत्यंत चांगली करणार, ही मनाची एक इच्छा किंवा हे बाळगून आपल्याला शेती करावी लागेल. आता शेतकऱ्याच्या दृष्टीने मी सांगितलं की
पैसे नाहीत मिळत, गेल्या वर्षी पैसे कमी झाले, यावर्षी तर निसर्गाची अशी परिस्थिती आहे, काय होईल हे काहीही सांगता येत नाही. तर आपण सुद्धा या निसर्गाशी दोन हात करून ही द्राक्ष शेती यशस्वी कशी करता येईल या दृष्टीनं थोडा अभ्यास करून, जसं की बघा द्राक्षाच्या प्लॉटमध्ये पोरस पाईपा बसवणे. पोरस पाईपा बसवल्या की त्या पाईपामधून द्राक्षबागेतलं पाणी त्या पाईपामधून निचरावून भरशिरी निघून जातं आणि द्राक्षबागेमध्ये फार काळ पाणी साठून राहत नाही. हे असे काही उपाय आपल्याला योजावेच लागणार आहेत. योग्य अशा रूफटॉपचा उपयोग करावा लागणार आहे. ज्यावेळी थोडा पाऊस पडला, रामशेसारखा रूफटॉप आहे जिथं थोडं दलदल झाली हे झाली तरी तो रूफटॉप फारसा हे होत नाही. आता नाशिक वगैरे परिसरामध्ये बघा, नवीन तुम्ही जर बघितलं तर नवीन बागा सगळ्या रामशे या रूफटॉपवर व्हायला लागलेल्या आहेत. आपल्या इकडंच म्हणजे सांगली परिसरामध्येच डॉगरीज रूफटॉपचं हे आहे, परंतु नाशिक परिसराचा जर तुम्ही विचार केला तर तिकडं सगळ्या रामशेवरच बागा व्हायला लागलेल्या आहेत. मग आता त्यांच्या इकडं पाऊस आहेच की, त्यांच्या इकडेही असा पाऊस पडतोय, सगळं घडतंय, तर हे घडत राहणार आहे. एखाद्या वर्ष थोडं सोसलं पाहिजे. हे मात्र निश्चितपणे म्हणावं लागेल की ह्या परिस्थितीचा सरकारनं गांभीर्यानं विचार करून शेतकऱ्याला अर्थसहाय्य करायला पाहिजे. तुम्ही असं सरकार पुढं मांडायला किंवा महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघानं सरकार पुढं ही वस्तुस्थिती मांडली पाहिजे. संघाच्या जे काही कार्यकारी मंडळ आहे, अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष आहेत, ह्या कार्यकारी मंडळानं संघाच्या महाराष्ट्राच्या सरकारपुढं ही अवस्था आपली काय झालेली आहे हे मांडलं पाहिजे आणि त्यासाठी आर्थिक मदतीची अपेक्षा सरकारकडून आपण केली पाहिजे. तर हे सगळं करूनच आपल्याला ह्याच्यात टिकावं लागेल. कारण कधीतरी निश्चितपणे पुढल्या वर्षी एवढा पाऊस पडेल असं कशावरून म्हणता येईल, अजून तरी काही तसा अंदाज दिलेला नाही. आणि मग त्या परिस्थितीमध्ये चांगली द्राक्षे येतील. आता मी सांगितलं तुम्हाला, नोव्हेंबरपासून थंडी सुरू होणार आहे, तिथून पुढं द्राक्षाला चांगली परिस्थिती राहील. फार काय प्रतिकूल परिस्थिती राहील असं वाटत नाही. परंतु हे वर्ष मात्र जे आहे ते थोडं कठीण अवस्थेमधूनच जात आहे असं दिसतंय. या सगळ्या परिस्थितीचा विचार करून तुम्ही द्राक्षबागा बंदच करूया, ऊस शेती करूया. सगळ्यांनी ऊस शेती केली तर फळबागा किंवा फळशेती कोण करणार? फळं ही आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचा भाग आहे. तर थोडंफार नुकसान सोसून मनानं थोडं खंबीर बनून या शेतीमध्ये टिकण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. दुसरा प्रश्न आहे, द्राक्षात 20व्या 21व्या दिवशी प्रीब्लूम GA मध्ये मॅक्झी फ्रूट आणि मॅक्झी रिच हे तिन्ही एकत्र मिक्स केले तर चालते का? हे तिन्ही एकत्र मिक्स करायला हरकत नाही, परंतु मॅक्झी फ्रूट आणि मॅक्झी रिचची मात्रा कमी घ्या. 1-1 मिलीच मात्रा घ्या, जास्त घेऊ नका. कारण जास्त मात्रा घेतली तर एखाद्या वेळेस स्कॉर्चिंग येण्याचा धोका राहील. तर मात्रा कमी घेऊन तुम्हाला तुम्हाला हा स्प्रे घ्यायला काहीसुद्धा हरकत नाही. त्याचे चांगलेच परिणाम आपल्याला दिसून येतील. आपण रासायनिक खते देतो, ते खत पाऊस पडल्यावर धुवून जाते का? त्यासाठी काय करावे? आता पाऊस पडल्यावर खाण्यायोग्य जी अन्नद्रव्ये असतात ती अन्नद्रव्ये निघूनही जाणारच. जी खाण्यायोग्य अन्नद्रव्ये असतात, उदाहरणार्थ कॅल्शियमसारख्या अन्नद्रव्याचा विचार केला तर हे जड अन्नद्रव्य आहे. आणि मग जड अन्नद्रव्य असल्यामुळे काय होतं, पाऊस पडला की ते लगेच निचऱ्याद्वारे निघून जाणार. किंवा सूक्ष्म अन्नद्रव्ये जस्त लोह, मॅंगनीज वगैरे, बोरॉन ही जी अन्नद्रव्ये आहेत, या अन्नद्रव्याचं पाऊस पडला की स्थिरीकरण होतं आणि स्थिरीकरण झाल्यामुळं ती खाण्यायोग्य राहत नाही. तर एवढं करायला काहीही हरकत नाही की पाऊस उघडला, मी आता म्हणले की नोव्हेंबरपासून थंडी सुरू होणार आहे, पाऊस उघडला की सूक्ष्म अन्नद्रव्ये पुन्हा 1-2 वेळा जमिनीतून द्या, पानावर फवारून द्या. कॅल्शियमच्या फवारणीचे व्यवस्थापन करा, जमिनीतून देण्याचे व्यवस्थापन करा. पण जास्तीत जास्त कॅल्शियम हे पानावर फवारून द्यायला हरकत नाही. मॅक्झिरीज किंवा इतर चिलेटेड कॅल्शियम, याशिवाय कॅल्शियमसाठी आमचं एक लिक्विड प्रॉडक्ट आहे एम्परर कॅल म्हणून,
या एम्परर कॅलचा उपयोग तुम्ही जमिनीतून देण्यासाठी करू शकता. याशिवाय मॅग्झी आहे, याच्यामध्ये कॅल्शियम आहे, फॉस्फरस आहे, बोरॉन आहे. याशिवाय मॅग्झीचिल फ्लावरिंग आहे, यामध्ये जस्त आहे, थोडं लो आहे, थोडं मँगनीज आहे, कॅल्शियम आहे, फॉस्फरस आहे, बोरॉन आहे, मॉलिब्डेनम आहे. अशा घटकांचा उपयोग करून आपण तुम्ही कॅल्शियमची वगैरे किंवा सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता भरून काढू शकता. मायक्रोव्हीटसारखं सूक्ष्म अन्नद्रव्य आपलं आहे, त्याचाही तुम्ही पानावर फवारून किंवा जमिनीतून उपयोग करू शकता. पानावर फवारून जास्तीत जास्त सूक्ष्म अन्नद्रव्य यावर्षी देणं गरजेचं भासणार आहे. कारण या सूक्ष्म अन्नद्रव्ये सगळे स्थिरीकरण झालेलं आहे. नाहीतर फ्लोरा अवस्थेमध्ये काय होतं बघा, घड पिवळे पडतात आणि मग कितीही जेय दिला तर त्या जेयेला ते प्रतिसाद देत नाही. याशिवाय गडाचे मणी पिवळे पडून त्याची वाढ थांबते, कारण सूक्ष्म अन्नद्रव्याची उपलब्धता त्या मण्याला होत नाही. तर जेय देण्याच्या अगोदर ही काळजी घ्या की सूक्ष्म अन्नद्रव्ये पानावर फवारून द्या, ती उलटसुलट मारा. कारण पूर्ण घडाचा भाग हा ओला झाला पाहिजे त्या सूक्ष्म अन्नद्रव्याच्या फवारणीनं. त्यासाठी मायक्रोव्हीट हे आपलं अत्यंत चांगलं सूक्ष्मद्रव्य आहे. याशिवाय मॅग्झीचिल फ्लावरिंग आहे. मॅग्झीचिल फ्लावरिंगमध्ये मी तुम्हाला सांगितलं, जस्त आहे, लोह थोडं आहे, मँगनीज थोडं आहे, बोरॉन आहे, मॉलिब्डेनम आहे. याशिवाय कॅल्शियम आहे, स्फुरद आहे. हे सगळे घटक त्याच्यामध्ये असल्यामुळं त्याचाही तुम्ही उपयोग करू शकता. ज्यावेळी फुटीची वाढ समाधानकारकरित्या तुम्हाला मिळून जाईल. आणि मग जी काही अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणं आपल्याला बागेवर दिसणार आहेत ती दिसणार नाहीत. मी तुम्हाला सांगितलं की कॅल्शियमचा प्रश्न सर्वात गंभीर यावर्षी होणार आहे. सर्वात गंभीर प्रश्न कॅल्शियमचा, स्फुरदाचा, सूक्ष्म अन्नद्रव्याचा हे गंभीर प्रश्न निर्माण होणार आहेत. तर हे गंभीर प्रश्न हाताळण्यासाठी अगोदरपासूनच स्प्रे घ्या. कमतरता दिसायला लागल्यावर स्प्रे घेणं फारसं परिणामकारक ठरत नाही. प्रीब्लूम अवस्थेपासूनच ह्या सूक्ष्म अन्नद्रव्यांचे मॅग्झिरीच असेल किंवा इतर मॅग्झीचिल फ्लावरिंग असेल, नंतर मायक्रोव्हीट असेल, यांचे स्प्रे तुम्ही अगदी फ्लोरा अवस्थेपासूनच प्रीब्लूम अवस्थेपासूनच घ्यायला काही हरकत नाही. म्हणजे पुढं गडावर त्याची कमतरता जाणवणार नाही. उलटसुलट असे स्प्रे घ्या, म्हणजे गडाच्या किंवा पानाच्या सगळ्या बाजू भिजतील आणि मग कमतरतेची कोणतीही लक्षणं अशा बागेमध्ये उद्भवणार नाहीत. रासायनिक खताच्या बाबतीत मी तुम्हाला म्हटलं की ही खतं ही निचरा होऊन जाणारच. तर जी खतं द्यायची आहे त्यांचा निचरा होऊन ती फारशी जायची नसतील तर नेचर्स गोल्ड सारख्या सेंद्रिय कर्बाचा तुम्हाला उपयोग करावा लागेल. हे जे सेंद्रिय कर्ब आहे किंवा शेणखत असेल, पालापाचोळा असेल, अशा सेंद्रिय पदार्थांचा जर तुम्ही जास्तीत जास्त उपयोग केला तर सेंद्रिय पदार्थ हे अन्नद्रव्ये पकडून ठेवतात. चिलेशनसारखं ते काम करतात. नेचर्स गोल्ड या बाबतीत खूप चांगलं काम करतं. ते अन्नद्रव्ये पकडून ठेवतं आणि मग अशी अन्नद्रव्ये सहज धुवून जाऊ नयेत म्हणून नेचर्स गोल्डचा उपयोग खूपच फायदेशीर ठरू शकतो. तुम्ही त्याचा उपयोग एकरी 25 ते 50 किलो या मात्रेमध्ये करू शकता. 2-3 वेळा करणं यावर्षी आवश्यक आहे. म्हणजे प्रीब्लूमला एक वेळ, फ्लावरिंग सुरू असताना एक वेळ आणि पुन्हा फ्लावरिंग सेटिंग झालं, मनी तयार झाले, म्हणजेच जिऱ्याच्या आकारापेक्षा जरा जास्त मोठे मणी झाले की त्यावेळेला सुद्धा या सूक्ष्म अन्नद्रव्यांचा उपयोग करायला पाहिजे. याशिवाय नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शियम या अन्नद्रव्याचं सुद्धा योग्य पद्धतीनं नियोजन करणं आवश्यक आहे. कारण फुटीची वाढ टिकून राहणं आवश्यक आहे. आपल्याला आवश्यक अशी कॅनोपी तयार करायची असेल तर ती कॅनोपी तयार होण्यासाठी नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम असेल, दस्तलो या सगळ्या पोषण द्रव्याचा तुम्ही त्या अवस्थेमध्ये उपयोग करणं आवश्यक आहे. प्रीब्लूमपासून म्हणजे 20-25 दिवसापासून तुम्ही ही काळजी घ्यायला पाहिजे. म्हणजे पुढं मग अन्नद्रव्याच्या कमतरतेची फार मोठी लक्षणं आपल्याला दिसून येणार नाहीत. नाहीतर अन्नद्रव्याच्या कमतरतेची लक्षणं फार मोठ्या स्वरूपात दिसून येतील आणि मग द्राक्षाची गुणवत्ता निश्चितपणे ढासळलेली आपल्याला दिसून येईल. तर असं घडू नये यासाठी तुम्ही पोषण द्रव्याचं व्यवस्थापन अचूक ठेवणं आवश्यक आहे. आता खताची जी कार्यक्षमता वाढवायची असेल, म्हणजे तुम्ही आता म्हटला की रासायनिक खतं, मी सुद्धा म्हणलो, तर टप्प्याटप्प्यानं जाय. एकाच वेळी 50 किलो DAP देण्यापेक्षा
10 किलो DAP 200 लिटर पाणी, त्याची निवळी काढा. त्या निवळीमध्ये थोडंसं सल्फ्युरिक ॲसिड, थोडंसं फॉस्फरिक ॲसिड घाला आणि ती निवळी ड्रीपनं सोडा. म्हणजे त्या खताची कार्यक्षमता वाढेल आणि सतत तुम्हाला आवश्यक असणारी पोषणद्रव्ये उपलब्ध राहतील. अशाच पद्धतीनं DAPची निवळी असेल किंवा 24-24-0ची निवळी असेल किंवा 19-19-19ची निवळी असेल, हे तुम्हाला सोडायला हरकत नाही. आता 19-19-19 या खताचा विचार केला तर हे क्लोराईडयुक्त खत आहे. त्याच्याऐवजी ड्रीपचं 19-19 जर तुम्ही वापरलं, ते थोडं थोडं द्या, टप्प्याटप्प्यानं द्या. आताच्या आपल्या पुस्तकामध्ये असे टप्प्याटप्प्यानंच दिलेलं आहे. एका वेळेला मोठ्या स्वरूपात मात्रा देऊ नका, टप्प्याटप्प्यानं हळूहळू शिस्तीत अशा खताच्या मात्रा द्यायला सुरुवात करा. म्हणजे सतत मूळ परिसरामध्ये ही अन्नद्रव्ये उपलब्ध राहतील आणि मग मुळ्या उपाशी मरणार नाहीत. प्रत्येक ठिकाणी ड्रीपद्वारे जर ते खतं दिलं तर ते खत सगळं मूळ परिसरामध्ये पसरून राहील आणि मग असं मूळ परिसरामध्ये पसरून राहिलं की जिथं मुळ्या आहेत तिथं ते खत असल्यामुळं त्या मुळ्यांना शोषण करणं सोपं होऊन जाईल. तुम्ही हातानं जर ते खत टाकलं तर ते ड्रीप खाली एका ठिकाणी पडेल आणि मग ते पाण्याबरोबर हळूहळू खाली जाताना वेळ लागणार आहे. सगळीकडे सारख्या प्रमाणात ते पसरेल असं म्हणता येणार नाही. म्हणजे मूळ परिसरामध्ये ते सगळीकडे एकसारखं पसरेल असं काही म्हणता येणार नाही. त्यासाठी ड्रीपचा उपयोग करा. ड्रीपनं ही खतं सोडा. आणि मी सांगितलं की DAP सारख्या ह्याची निवळी काढा. 10 लिटर DAP घ्यायचं, 200 लिटर पाणी घ्यायचं, त्यातली निवळी रात्रभर ते भिजत ठेवायचं, ढवळायचं आणि त्यातली जी निवळी आहे ती वरची निवळी ड्रीपनं सोडायला हरकत नाही. त्याच्यामधून नत्र स्फुरद खूप चांगल्या स्वरूपात मिळतं. मग स्फुरद उपलब्धता वाढवण्यासाठी त्यामध्ये थोडंसं फॉस्फरिक ॲसिड आणि थोडंसं सल्फ्युरिक ॲसिड मिसळायला काहीच हरकत नाही. असं जर केलं तर पुढं ज्या समस्या उद्भवणार आहेत रासायनिक खतांच्या बाबतीतल्या त्या उद्भवणार नाहीत. सुपर फॉस्फेटची निवळीसुद्धा सतत यावर्षी सोडणं आवश्यक आहे. कारण मी तुम्हाला म्हणलं की कॅल्शियम कमतरता यावर्षी निर्माण होणार आहे. कॅल्शियम हे जड पोषणद्रव्य आहे, ते सहज धुवून जातं आणि कॅल्शियम असलं जमिनीत, जास्त कॅल्शियम असलं तर इतर अन्नद्रव्ये शोषली जातात, नाहीतर अन्नद्रव्ये शोषण्यामध्ये सुद्धा अडथळा निर्माण होतो. आणि म्हणून जमिनीतलं कॅल्शियम कसं जास्तीत जास्त वाढेल यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. त्यासाठी थोड्याफार प्रमाणात कॅल्शियम नायट्रेटचा उपयोग करायला हरकत नाही, परंतु फार मोठ्या स्वरूपात कॅल्शियम नायट्रेटचा उपयोग करू नका. कॅल्शियमसाठी जास्तीत जास्त सुपर फॉस्फेटच्या निवळीचा उपयोग करा. सुपर फॉस्फेटच्या निवळीमधून तुम्हाला कॅल्शियम मिळेल, स्फुरद मिळेल, गंधक मिळेल आणि मग जमिनीची निचरा क्षमतासुद्धा चांगली गंधक वगैरे मिळाल्यामुळं होईल. तर आणि ते स्वस्तही आहे, म्हणजे आपल्या पैशामध्येही बचत होईल. आणि मग ज्या मूळ परिसरामध्ये ज्या अन्नद्रव्याची कमतरता निर्माण झालेली असेल ती अन्नद्रव्याची कमतरता भरून काढण्यासाठी मदत होईल. तर सुपर फॉस्फेटची निवळी, DAPची निवळी आणि 0050 ड्रीपद्वारे असं जर तुम्ही द्यायला सुरुवात केली तर अन्नद्रव्याची कमतरता शक्यतो उद्भवणार नाही. नाहीतर पुढं 100% मालमऊ पडण्याच्या वेळेला अन्नद्रव्याच्या कमतरतेची लक्षणं तुम्हाला दिसायला लागतील. फ्लावरिंगला सुद्धा अन्नद्रव्याच्या कमतरतेची लक्षणं तुम्हाला दिसायला लागतील. मणी पिवळे पडणे, मण्याची वाढ समाधानकारकरित्या न होणे, सोनाकासारख्या द्राक्ष जातीमध्ये द्राक्षमण्याला लांबी कमी मिळणे. कारण लांबी मिळण्यासाठी हे सगळे घटक आवश्यक आहेत. नुसतं तुम्ही जस्त देता, जस्ताबरोबर इतर सुद्धा अन्नद्रव्ये महत्त्वाचे आहेत. मॉलिब्डेनम आवश्यक आहे, बोरान आवश्यक आहे, स्फुरद आवश्यक आहे, कॅल्शियम आवश्यक आहे. ही सगळी पोषणद्रव्ये मण्याच्या वाढीसाठी, कारण पेशीभेत्तिका ह्या मुख्यतः कॅल्शियममुळे बनतात. मग पेशीभेत्तिका बनायच्या असतील तर कॅल्शियम पाहिजे, तरच मणी फुगत जाईल. तर ह्या सगळ्या अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन कसं अचूकरित्या करता येईल ही जर काळजी तुम्ही घेतली तर निश्चितपणे ज्या काही द्राक्षामध्ये अन्नद्रव्याच्या कमतरतेची लक्षणं आपल्याला उद्भवल्यामुळं जे वाईट परिणाम घडणार आहेत, वॉटरबेरी असेल, मम्मी असेल किंवा हे नत्राच्या हे आपलं कॅल्शियमच्या कमतरतेमुळं आणि नत्राच्या ज्या मात्रेमुळं हे सगळं घडून येतं. तर हे सगळं घडायचं नसेल तर तुम्हाला आत्तापासूनच असं मगाशी सांगितल्याप्रमाणे DAPची निवळी असेल, सुपर फॉस्फेटची निवळी असेल, कॅल्शियम नायट्रेट असेल,
तर याचा उपयोग करायला हरकत नाही. कॅल्शियम नायट्रेट देताना मर्यादित मात्रेमध्ये द्या, कारण डॉगरीजचं वैशिष्ट्य असं आहे की डॉगरीज हे नत्र अगोदर खातं, म्हणजे नत्र त्याला खूप आवडतं आणि त्यामुळे ते नत्र जास्त खातं, लवकर खातं आणि मग कॅल्शियम उशिरा खातं आणि त्यामुळे कॅल्शियमची कमतरता तिथं राहण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीमध्ये सुपरफॉस्फेटची निवडी ही खूप परिणामकारक ठरू शकते. तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून, याशिवाय सेंद्रिय खतामध्ये मी सांगितलं नेचर स्पोर्ट असेल, पेंड असेल, शेणखत असेल, याच्या मात्रा वाढवा. त्या ड्रीप परिसरामध्ये पसरून टाका. याच्या मात्रा जेवढ्या वाढवाल तेवढ्या खतांचा निचऱ्याद्वारे जाणाऱ्या खताच्या याच्यावर नियंत्रण येईल आणि मग जी काही पोषण द्रव्याची कमतरता आपल्याला दिसते किंवा त्याच्यामुळे जे काही प्रश्न उद्भवणार आहेत रासायनिक खतांच्या उपलब्धतेचे, ते प्रश्न उद्भवणार नाहीत. तर त्यासाठी तुम्ही योग्य वेळी योग्य खतं त्याची निवड करा. म्हणजे कसं आहे पहा की नत्र आणि स्फुरदाची गरज फ्लावरिंगच्या अगोदरपर्यंत, म्हणजे नत्र जास्त स्फुरद कमी, पालाश अगदीच कमी. फ्लावरिंगच्या वेळेला विचार केला नत्र जास्त स्फुरद जास्त पालाश थोडं कमी, अशा पद्धतीनं स्टेज वाईज प्रत्येक स्टेजला कोणत्या खतांची गरज जास्त आहे. पालाश हे शेवटच्या अवस्थेमध्ये जास्त लागतं आणि म्हणून त्यावेळेला जास्त द्या. या पिरियडमध्ये पालाश थोडं देत राहायचं, अजिबात द्यायचं नाही असं नाही, कारण द्राक्षवेलींना पालाशसुद्धा पहिल्यापासून आवश्यक असतं आणि मग तेवढी मात्रा त्यामध्ये थोडंसं 1 किलोभर ड्रीपमधून देण्याचं जे सल्फेट ऑफ पोटॅश आहे त्याचा उपयोग तुम्ही करू शकता. तर अशा पद्धतीनं हळूहळू टप्प्याटप्प्यानं गरजेप्रमाणे, म्हणजे द्राक्षवेलीच्या वाढीच्या अवस्थेप्रमाणे तुम्हाला ह्या खतांचं व्यवस्थापन करणं गरजेचं वाटणार आहे. याशिवाय मागं मी सांगितलं होतं की तुम्हाला यावर्षी जमीन पृथक्करण हे करणं आवश्यकच आहे. आत्ता जमीन पृथक्करण करून जमिनीमध्ये कोणत्या द्रव्याची कमतरता खूप मोठ्या स्वरूपात निर्माण झालेली आहे हे पाहणं गरजेचं भासणार आहे. तर त्यासाठी तुमचं जर कटिंग अजून झालं नसेल, कटिंग लांबणीवर असेल, तर खतं देण्याच्या अगोदर जमीन पृथक्करण करून घ्या आणि सध्याची जमिनीची परिस्थिती समजून घ्या. यावर्षी पान देठ पृथक्करण हे सगळ्यांना आवश्यक असणार आहे. चला खतं देऊया की काय बघायचं आहे, कशाला पान देठ पृथक्करण करायचं, कशाला खर्च करायचा असा विचार करू नका. जी काही कमतरता पानामध्ये आहे, पानदेठामध्ये आहे, त्याचं व्यवस्थापन आपल्याला अचूक करता येईल. नाहीतर आपण पानदेठ पृथक्करण केलं नाही तर एखादं खताची मात्रा खूप वाढत राहते आणि मग त्याचा इतर खतांच्या उपलब्धतेवर परिणाम होण्याची शक्यता राहते. आणि म्हणून पानदेठ पृथक्करण कराच यावर्षी. पानदेठ पृथक्करण तुम्ही केलंच तर तुम्हाला निश्चितपणे कोणत्या द्रव्याची कमतरता आहे हे कळून येईल आणि मग त्याची योग्य वेळी भरपाई करता येईल. नाहीतर पुढं मालमूळ पडताना अनेक समस्या, मग बंच स्टेम नेक्रॉसिस असेल किंवा मण्याच्या देठावर काळे डाग येणं असेल, वॉटर बेरी असेल, साखर लवकर न येणं असेल, ह्या सगळ्या समस्या उद्भवू शकतात. तर हे आणि मग त्यावेळेला आपण गडबड करायला लागतो, हे स्प्रे करूया, ते स्प्रे करूया, हे जमिनीतनं देऊया, ते जमिनीतनं देऊया. तर त्यावेळी सावध होण्यापेक्षा तुम्ही आत्ताच सावध व्हा. सुरुवातीपासूनच प्री ब्लूमपासूनच खताचं योग्य असं अचूक असं व्यवस्थापन करा, म्हणजे ह्या समस्या कुठल्याही उद्भवणार नाहीत आणि मग यावर्षीचा सीझन व्यवस्थितपणे पार पाडण्यास मदत होईल.